तुमच्या विश्वासाचा आवाज. जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. वडाली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश, उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी. सिंदखेड राजा तालुक्यातील वडाली ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांनी गावात खळबळ उडवली आहे. ग्रामपंचायत सचिव जगन्नाथ नागरे यांच्यावर विकास निधीचा गैरवापर, फंडांचे चुकीचे वितरण आणि सरकारी योजना राबविताना अनियमितता केल्याचे गंभीर आरोप उघड झाले आहे. गावातील महिला कार्यकर्त्या सुश्री विद्या कापसे यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी पंचायत समिती सिंदखेड राजाच्या ग्रुप डेव्हलपमेंट ऑफिसरकडे या संदर्भात औपचारिक तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार भ्रष्टाचाराचे प्रकार 1-2 नसून अनेक योजनांमधील निधी सरळ हडप केल्याचे आरोप आहे. विशेषतः 15वा वित्त आयोग निधी, दलित विकास रस्ता, नरेगा, जलजीवन मिशन, एरो प्लांट योजनांचे खर्च, फर्जी घरांची नोंद आणि अंगणवाडीमधील खर्चात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे नमूद केले आहे. तपास पथकाचा दौरा, स्थानिकांमध्ये संशय आणि संताप. तक्रारीनंतर चौकशी अधिकारी श्री गजानन घुगे, सचिव नागरे, मेहत्रे मॅडम आणि अभियंता पवार हे चौकशीसाठी वडाली गावात पोहोचले. मात्र चौकशी दरम्यान भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदार विद्या कापसे यांनी केला आहे. संबंधित अधिकारी एकमेकांना पाठिंबा देत प्रामाणिक चौकशी होऊ नये म्हणून प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी तक्रार केली होती 4 महिन्यापूर्वी. त्यांनी काय केलं, देतो म्हटले. परत त्यांनी चौकशी लावली 27 तारखेला. 27 तारखेला मला एकही डॉक्युमेंट दिलेले नाहीये त्यांनी आतापर्यंत. आता चौकशीला आले, परत त्यांनी 9 तारीख दिली. 9 तारखेला त्यांनी काय केलं की गावात चौकशीला आले. चौकशी करता करता पळून जातोय. ग्रामसेवक आहे आणि भुंगे साहेब बिक आहे तिच्यात, आणि सरपंच बिक आहे आणि मेहत्री मॅडम बिक. मला न सांगता पळून गेलेले आहे ते, आणि पूर्ण चौकशी झालेलीच नाहीये. आणि त्यांनी काय केलं, गावात विकासासाठी म्हणताय की कामं काढले, आम्ही कामं केले, एकही काम पद्धतशीर केलेले नाही, तर त्याच्यामुळे घुगे साहेब ते पळून गेलेले आहेत. तुम्हाला कशा पद्धतीचे या गावामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे? असं रोड नाहीये त्या गावात. पाण्याचे 5 वर्षापासून पाणी लेडीज पाण्याला जात आहे. पाणी आतापर्यंत काही आलेलं नाहीये. लेडीज पुन्हा टॉयलेटला रोडवर जात आहे. म्हणजे कोणताही काम पूर्ण झालेलं नाही. निधीचा गैरवापर झाल्याचं तुम्ही तक्रारीत नमूद केलं, ते कशा पद्धतीने सांगू शकाल? थोडक्यात सांगा सर. ते म्हणजे दिसूनच येतात सर, काहीच कामं झालेले नसल्यामुळे दिसूनच येतात निधीमध्ये. कुठेच कामं झालेली नाही आहेत विकास कामे. आणि घरकुलाच्या बाबत म्हणता येते, आणि राशन दुकानदाराला घरकुल देता येत नाही, तर त्यांनी घरकुल दिलं. सरकारनं तर मान्य करत नाही ना. आणि माझं म्हणणं आहे, घरकुला दिलेली आहे तर कामं तर व्हायला पाहिजे ना. एकही काम झालेलं नाहीये. बर. परत असे कोणी ज्यांना खरोखर घरकुलाची गरज आहे आणि त्यांना असं वंचित ठेवले गेले, असं काही तुमच्या निदर्शनास आलेलं आहे का? हो सर, खूप आलेलं आहे ना. बरं, असं कोणी आहे? माझे वडील, काय नाव आपलं? रामप्रसाद कुशलराव कापसे. बर. माझे वडील हे पायानं अपंग आहे. बरं. त्यांनी अपंग असून सुद्धा त्यांना घरकुल दिलेलं नाहीये. ते असं म्हणताय की बा तुम्हाला 8 नाही गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये, तर त्याचा एक पर्याय की आपण शेतात घरकुल बांधू शकतो. तर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला घरकुल काही दिलेलं नाही. आमचं घरकुल जे होते दुसऱ्याला दिलं आणि आम्हाला काही दिलं. ठीक. तर ह्या होत्या विद्या कापसे यांनी दिलेली होती तक्रार वडाळी येथे, आणि त्यांच्या मनाप्रमाणे आज चौकशीसाठी आलेले संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घुगे साहेब यांनी चौकशी करताना अपूर्ण रिक्त चौकशी ठेवूनच इथून निघून गेलेले आहेत. ते गावकऱ्यांनाही या अचानक आणि गुप्तपणे झालेल्या चौकशीबद्दल शंका वाटत आहे. अधिकाऱ्यांनी चुकांना झाकण्याचा प्रयत्न करून घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. गावाच्या विकासाचा पैसा कुणाच्या खिशात गेला, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. भ्रष्टाचार साखळी गंभीर, आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी. सुश्री विद्या कापसे यांनी दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायतच्या विविध निधींचा गैरवापर केल्याचे नमूद आहे. ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी आलेल्या निधीतून अपात्र व्यक्तींना लाभ देणे, खोटी घरे दाखवणे, कामांच्या नावाखाली निधी खर्च झाल्याचे दाखवणे असे अनेक गंभीर प्रकार नमूद केले गेले आहे.
जेथे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात तेथे भ्रष्टाचाराने मुळे घट्ट रोवली आहे, असे चित्र या तक्रारीतून दिसते. सुश्री कापसे यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की गावाच्या विकासाचा पैसा गटारात गेला असून त्यामागे मोठी भ्रष्टाचार लॉबी कार्यरत आहे. या प्रकरणी न्याय मिळाल्यास त्या उपोषणास बसतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. न्यायासाठी ग्रामस्थांचे एकत्रीकरण प्रकरण राज्य पातळीवर जाण्याची चिन्हे. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. गावातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा आणि अंगणवाडी सेवा यांसारख्या मूलभूत योजना भ्रष्टाचारामुळे प्रभावित झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. वडाली ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेचे हे प्रकरण प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे करते. सुश्री विद्या कापसे यांच्या तक्रारीनंतर आता गावकऱ्यांमध्ये आशा आहे की या प्रकरणाला न्याय मिळेल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.